Yes, very good morning to one and all. Am I audible to all? Yes, 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 sir. okay. We have started 5 to 6 minute delayed, okay, because of the graphics lecture, okay. So today we will continue with the leakage flux and fringing, okay. So I hope I am audible to all. Is it correct? Yes. Yes, sir. Okay. So last class we have seen that inductance, sorry, reluctance in series and parallel. Okay. So we have seen that how to calculate the equivalent reluctance in series and parallel connected magnetic circuits. Okay. And also we have seen that analogy of electrical circuit and magnetic circuit in previous class. Okay. Regarding same, please let me know any doubt is there. Yes. Any doubt is there? Is yes. Tell me. No. Yes. Any doubt is there regarding previous lecture? Yes. May I move to the next? Okay, I hope there is no doubt regarding the previous lecture. Okay, so we will see that leakage flux and fringing. Okay, or sometimes it is pronounced as fringing. Okay, so magnetic fringing and concept of leakage flux. Okay, it is very important. Uh, because leakage flux plays a very important role in electrical engineering. That's why this concept is so much important. Okay, so today we will see that what is meant by the leakage flux and what is meant by the fringing. Okay, so leakage flux can be defined as a magnetic flux which does not flow or follow the particular intended path in a magnetic circuit. Leakage flux म्हणजे काय आहे की हे एक फ्लक्सच आहे जे की मॅग्नेटिक पाथ मधून फ्लो होत नाहीये किंवा जो काही त्याला पाथ नेमून दिलेला आहे त्या पाथला ते फॉलो करत नाहीये. तर मॅग्नेटिक सर्किटचा पाथ याचं मिनिंग काय आहे हे राउंडेड स्ट्रक्चर. ओके, ही जी मॅग्नेटिक कोर दिसतीये हा ऍक्च्युअली त्याला नेमून दिलेला पाथ आहे. जे फ्लक्स या पाथ मधून जात नाहीये त्याला आपण लिकेज फ्लक्स म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल आता हे आउटसाइडला दिसतात की नाही डॉटेड लाईन, मी एरो पॉइंटर स्लाइड करतोय बघा. हे आहे ऍक्च्युअली लिकेज फ्लक्स. हे बाहेरच्या साईडला पण चाललेलं आहे. हे आहे लिकेज फ्लक्स. वर तुम्हाला एरो न दाखवलं बघा लिकेज फ्लक्स φL. ओके, याला लिकेज फ्लक्स असं म्हणतात. ठीक आहे. आणि ही जी मॅग्नेटिक कोर आहे या मॅग्नेटिक कोर मधून जे फ्लक्स फ्लो होतं त्याला मेन फ्लक्स असं म्हणतात किंवा मॅक्सिमम फ्लक्स असं म्हणतात. ठीक आहे, φM. ओके, आता लिकेज फ्लक्स म्हणजे ऍक्च्युअली सगळ्यांना समजलं असेल की असं मॅग्नेटिक फ्लक्स जे की त्याला नेमून दिलेल्या पाथ मधून किंवा रस्त्यावरून जात नाही येते तर ते असं बाहेर कुठंतरी स्प्रेड होतं त्याला लिकेज फ्लक्स असं म्हणणार आहोत आपण. यल सॉरी फाय टू द सफिक्स स्मॉल यल असं त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. आता बघा ही एक मॅग्नेटिक कॉइल आहे किंवा करंट कॅरिंग कॉइल आहे त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे आणि ही मॅग्नेटिक फील्ड काही हे आउटसाइड येते मॅग्नेटिक कोरच्या आणि काही ते त्या मॅग्नेटिक कोर मधून किंवा मॅग्नेटिक सर्किट मधून फ्लो करत आहे. ठीक आहे, याला आपण म्हणणार आहोत की लिकेज फ्लक्स आणि मेन फ्लक्स. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेन एव्हर द करंट इज पासिंग थ्रू द कंडक्टर इट ऍट दॅट टाइम मॅग्नेटिक फ्लक्स इज प्रोड्युस्ड. ओके, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट बघा, most of the flux is set up in the core of the solenoid and pass through the particular path that is through the air gap and is utilized in the magnetic circuit. This flux is known as a useful flux. आता मी तुम्हाला जसं लिकेज फ्लक्सचा कन्सेप्ट सांगितला तसं युजफुल फ्लक्सचा एक कन्सेप्ट आहे.
ठीक आहे. लिकेज फ्लक्स म्हणजे काय सगळ्यांना क्लिअर आहे? यस, इज इट क्लिअर टू ऑल? Yes, sir. ओके. आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता आपण काय करतोय की मॅग्नेटिक सर्किट मध्ये पुढे पुढे जातोय आणि त्याच्या प्रॉपर्टीज पाहत आहोत किंवा त्याचं ऍक्च्युअल मॅग्नेटिक सर्किट म्हणजे काय असतं ते पाहत आहोत आपण. ठीक आहे. तर आपण लिकेज फ्लक्स म्हणजे काय समजून घेतलं. लिकेज फ्लक्स म्हणजे ऍक्च्युअली फ्लक्स जे की त्याला नेमून दिलेल्या पाथ मधून न फ्लो होता ते आउटसाइड असं कुठेतरी फ्लो होतं, त्याला आपण लिकेज फ्लक्स म्हणणार आहोत आणि ते कॅपिटल सॉरी फाय टू द सफिक्स स्मॉल एल न त्याला इंडिकेट करायचं. ठीक आहे. मग आता काही फ्लक्स काय होतं, आता ही मॅग्नेटिक कोर जे आहे ती इथं ब्रेक झालेली आहे असं गृहीत धरा. इथं ब्रेक आहे म्हणजे याच्यामध्ये एअर गॅप आहे किंवा एअर आहे. तर मग हे मॅग्नेटिक फ्लक्स काय करेल, ह्या एअर गॅप मध्ये काय करेल ते असं स्प्रेड व्हायला सुरुवात करेल. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे एअर किंवा व्हॅक्यूम ही गुड कंडक्टर असते मॅग्नेटिक फील्ड ट्रान्समिट करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकल करंट हा एअर मधून ट्रान्समिट होत नाहीये, पण मॅग्नेटिक फ्लक्स मात्र एअर मधून इझिली ट्रान्समिट होऊ शकतं. मग काय होतं बघा, ही आपली जी मॅग्नेटिक कोर आहे इथं गॅप आहे, त्याला आपण एअर गॅप म्हणणार आहोत. म्हणजे ही मॅग्नेटिक कोर इथपर्यंत कंटिन्यू नाहीये, तर इथं काय आहे, हा गॅप आहे. तर मेन फ्लक्स जेव्हा या एअर गॅप मध्ये स्प्रेड व्हायला लागतं, जसं की बी आणि बी डॅश आहे, ही जे आहे ऍक्च्युअली युजफुल फ्लक्स असं म्हणतात त्याला. त्याला युजफुल फ्लक्स असं का म्हणतो आपण, तुम्हाला जर याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्या घरची जी इंडक्शन मोटर आहे तुमच्या विहिरीवरची किंवा बोरवेलची, तर ही मोटर ऍक्च्युअली या जे फ्लक्स एअर गॅप मध्ये येतं त्या फ्लक्सचाच यूज करून तिथं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आता हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड का तयार होतं, कसं तयार होतं, या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिकल मशीन 1 आणि इलेक्ट्रिकल मशीन 2 या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये आहे. पण याला युजफुल फ्लक्स असं का म्हणायचं हे तुम्हाला मी सांगतोय. तर याच्या मागचं कारण आहे की हे जे एअर गॅप मध्ये जे काही फ्लक्स येईल ते एअर गॅप मध्ये आलेलं फ्लक्स हे आपल्याला ऍक्च्युअल यूज मध्ये असतं किंवा त्याला आपण यूज करत असतो. आता माझ्याकडे इथं करंटली डायग्राम नाहीये बघा एखाद्या इंडक्शन मोटरची, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. इंडक्शन मोटर किंवा एखादी मोटर आहे त्याचं जे रोटर असतं फिरणारा पार्ट असतो आणि वरचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये मायन्यूट गॅप असतो, म्हणजे एअरचा गॅप असतो तिथं. ठीक आहे. त्याला आपण एअर गॅपच म्हणतो आम्ही तिथं पण. तर तो जो एअर गॅप आहे त्या एअर गॅप मध्ये काय होतं, हे स्टेटर किंवा जे बाहेरची वाइंडिंग असते तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि ते मग त्या एअर गॅप थ्रू त्या रोटेटिंग पार्टला लिंक करतं, कारण त्याच्यावरती पण कॉईल असते. आपण म्युच्युअल इंडक्शन पाहिलं की नाही, किंवा आपण पुढे पाहू आपण म्युच्युअल इंडक्शन काय असतं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये. ठीक आहे. तर युजफुल फ्लक्स म्हणजे जे फ्लक्स आपल्याला यूज करायचं आहे त्याला आपण युजफुल फ्लक्स म्हणणार आहोत, जे की एअर गॅप मध्ये येतं. ठीक आहे. त्याला आपण युजफुल फ्लक्स असं म्हणणार आहोत. आता युजफुल का म्हणतोय याचं मी तुम्हाला रिझन सांगितलं की इलेक्ट्रिकल मशीन मध्ये, मग ते स्टॅटिक मशीन असेल किंवा डायनामिक मशीन असेल, ऍक्च्युअली जे एअर गॅप मध्ये फ्लक्स येतं त्याला आपण युजफुल फ्लक्स असं म्हणणार आहोत. ठीक आहे. मोस्ट ऑफ द फ्लक्स इज सेट अप इन द कोर ऑफ द सोलेनॉइड अँड passes through the particular path that is through the air gap and is utilized in a magnetic circuit. त्याला काय म्हणणार आहोत आपण, युजफुल फ्लक्स. ठीक आहे. Particularly, it is not possible that all flux in the circuit follows a particular intended path and setups in the magnetic core, and the sum of the flux also set up around the coil or surrounds the core of the coil and is not utilized for any work in magnetic circuit. Okay, this type of flux is not used for any work is called as a leakage flux आणि त्याला आपण म्हणतोय फाय टू द सफिक्स स्मॉल एल. आता तुम्हाला मी मगाशी जे म्हणत होतो की लिकेज फ्लक्स जे आहे ह्या लिकेज फ्लक्सचा मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपण ज्याच्यासाठी मॅग्नेटिक सर्किट यूज करतो त्याच्यामध्ये या लिकेज फ्लक्सचा काहीही यूज होत नाही. म्हणजे याच्यावरती कोणतीच मशीन वर्क करत नाही किंवा ट्रान्सफॉर्मर वर्क करत नाही. ठीक आहे. त्याला आपण लिकेज फ्लक्स म्हणणार आहोत. जी गोष्ट युजफुल नाहीये त्याला आपण लिकेज म्हणणार आहोत तिथं. ठीक आहे. म्हणजे जे फ्लक्स युजफुल नाहीये त्याला आपण लिकेज फ्लक्स असं म्हणणार आहोत आणि ते फाईल न दाखवतोय. मग आता युजफुल फ्लक्स म्हणजे जसं आपलं डिस्कशन सुरू आहे
युजफुल फ्लक्स म्हणजे ऍक्च्युअली एअर गॅप मध्ये येणारा फ्लक्स असतात. तर तुम्हाला जर wait. Yes, screen is it visible to all? Yes. Yes. Yes, sir. Yes, sir. ओके. आता बघा, हे तर सगळ्यांना पाहिलं असेल तुमच्या गल्लीमध्ये किंवा शहरामध्ये कुठं पण. ठीक आहे. हे ट्रान्सफॉर्मर आहे. आपल्याला याच्याबद्दल डिटेल मध्ये पण पाहायचं आहे. ठीक आहे. तर या ट्रान्सफॉर्मर मध्ये बघा ऍक्च्युअली काय असतं हे दिसतंय तुम्हाला. हे डायग्राम इथं मी एरो पॉइंटर स्लाइड करतोय बघा. हे एक आपलं मॅग्नेटिक सर्किट आहे. ठीक आहे. जे ट्रान्सफॉर्मर म्हणतो आपण त्याला, तर ही ट्रान्सफॉर्मर आहे. आता याच्यामध्ये जी ही डायग्राम असते तिथं ब्राऊन कलर दिसतोय बघा तुम्हाला. तर तो म्हणजे ऍक्च्युली आपली बाइंडिंग आहे किंवा कॉईल आहे. ठीक आहे. हे वर दाखवली आहे बघा इथं. ठीक आहे. तर लिकेज फ्लक्स म्हणजे ऍक्च्युली काय असतं की जे फ्लक्स या कोर मधून न जाता असं बाहेर कुठेतरी फिरत आहे त्याला आपण लिकेज फ्लक्स म्हणणार आहोत. लिकेज फ्लक्सचा कन्सेप्ट आपल्याला समजलेला आहे. पण ऍक्च्युअल युजफुल फ्लक्स काय असतं, जे फ्लक्स एअर गॅप मध्ये येतं आणि त्याचा यूज आपण कशासाठी तरी यूज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ट्रान्सफॉर्मर मध्ये इथलं जे एअर गॅप मध्ये जे फ्लक्स येईल ते फ्लक्स या वाइंडिंगला लिंक होईल आणि इकडे ईएमएफ तयार होईल फॅराडेच्या लॉज नुसार. ठीक आहे. म्हणजे E इज इक्वल टू मायनस d∅dt आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे युजफुल फ्लक्स म्हणजे असं फ्लक्स असतं की ज्या फ्लक्सचा यूज करून आपण काय करू शकतो, काहीतरी मॅग्नेटिक सर्किटच्या थ्रू वर्क करू शकतो. आता एक इलेक्ट्रिकल मोटरची काही डायग्राम प्रॉपर सापडत नाहीये, तुम्हाला दाखवलं असतं. ठीक आहे. आता इथं पण तसंच बघा, हे जे दिसतेय हे म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मरची कोर आहे. ठीक आहे. याच्यावरती कॉईल आहे ती 1 2 3 अशा कॉईल असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आणि जे ऍक्च्युअली लिकेज फ्लक्स असतात ते आपल्याला कुठेही यूज करता येत नाही किंवा त्याचं काही कामही नसतं म्हणून त्याला लिकेज फ्लक्स असं म्हणतात आपण. ठीक आहे.
समजते सगळ्यांना लिकेज फ्लक्स काय असतं आणि युजफुल फ्लक्स काय असतं? किंवा इथं बघा, ही एक कोर आहे, ठीक आहे, ही कॉईल आहे. त्या गॅप मध्ये जे फ्लक्स दिसतंय ते युजफुल फ्लक्स असतं आणि कोर मधून जे फ्लो होत आहे ना डॉटेड लाईन, ही आहे मेन फ्लक्स. आणि या कॉईलच्या भोवती इकडे पण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे या बाहेरच्या साईडला, ठीक आहे, त्याला आपण लिकेज फ्लक्स म्हणणार आहोत. ठीक आहे, सगळ्यांना समजलंय लिकेज फ्लक्स आणि युजफुल फ्लक्स? येस येस, इज इट क्लिअर? येस सर. ओके. आता बघा, टोटल फ्लक्स जे असेल तर ते समेशन असेल किंवा ऍडिशन असेल कोणाची? युजफुल फ्लक्स आणि लिकेज फ्लक्सची. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. द टोटल फ्लक्स प्रोड्युस्ड बाय द सोलेनॉइड और द कॉइल in a magnetic circuit is equal to the addition of useful flux and leakage flux. Okay, see over here. आता पाहायचे आपल्याला लिकेज कोएफिशियंट म्हणजे काय असतं. द लिकेज कोएफिशियंट ही टर्म खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एमसीक्यू एक्झामिनेशनच्या दृष्टीने. ठीक आहे, लिकेज फ्लक्स काय असते बघा, आपल्याला माहिती आहे. युजफुल फ्लक्स काय आहे माहिती आहे. ठीक आहे, आता त्यावरून आपल्याला लिकेज कोएफिशियंट काढायचं. ठीक आहे, तर डेफिनेशन आहे बघा लिकेज फ्लक्स, लिकेज कोएफिशियंटची टोटल फ्लक्स इन द मॅग्नेटिक सर्किट. आता फ्लक्स इन द आयरन पाथ म्हणण्यापेक्षा मॅग्नेटिक सर्किट म्हणू आपण. ठीक आहे, टोटल फ्लक्स इन द मॅग्नेटिक सर्किट डिवायडेड बाय युजफुल फ्लक्स इन द एअर गॅप. ओके, टोटल मॅग्नेटिक सर्किट मध्ये जे फ्लक्स आहे आणि युजफुल फ्लक्स आहे या दोघांचा रेशो जर केला आपण तर येणारे जे काही आन्सर आहे तर ते काय असणार आहे? लिकेज कोएफिशियंट असणार आहे. जर तुम्ही लिकेज कोएफिशियंटचा फॉर्म्युला जर नीट अभ्यासला तर मला तुम्ही सांगाल की लिकेज कोएफिशियंटची व्हॅल्यू ही ऑलवेज ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू 1 कशी असेल? येस, कशी असेल हो? Leakage coefficient, it is the ratio of total flux produced to the useful flux set up in the air gap. Okay, ही त्याची डेफिनेशन आहे. फॉर्म्युला काय आहे? phi upon phi u. ओके, तर मला सांगा लिकेज कोएफिशियंटची व्हॅल्यू कशी असेल मग? 1 असेल, 1 पेक्षा जास्त असेल किंवा 1 पेक्षा कमी असेल? येस Greater than 1. येस, ग्रेटर दॅन असेल. बर, एक ऑप्शन ठीक आहे, ग्रेटर दॅन असेल. आणखी काय आन्सर आहे? येस, अनदर आन्सर फॉर दिस वन. आता मी तुम्हाला 4 ऑप्शन दिले. लेस दॅन 1, इक्वल टू 1, लेस दॅन ऑर इक्वल टू 1, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. आन्सर काय असेल बरं? येस, Greater than equal to. करेक्ट वन, 100% बरोबर. लिकेज कोएफिशियंट विल बी इक्वल टू 1 और ग्रेटर दॅन 1. आता असं कसं काय बरं? कारण याचा रेशो बघा ना तुम्ही, टोटल फ्लक्स डिवायडेड बाय युजफुल फ्लक्स. युजफुल फ्लक्स इज ऑलवेज लेस दॅन टोटल फ्लक्स. मग डिनॉमिनेटर जर न्यूमरेटर पेक्षा लहान असेल तर येणारा त्यांचा जो काही डिव्हिजन असेल तो 100% ग्रेटर दॅन 1 असेल. आता रेअर केस मध्येच मेन फ्लक्स इज इक्वल टू युजफुल फ्लक्स असेल का? कारण काहीतरी लिकेज फ्लक्स असेल ना तिथं. म्हणजे आपण इथं फायनल कन्क्लुजन काढू शकतो की लिकेज कोएफिशियंट हा ऑलवेज ग्रेटर दॅन 1. ओके, अँड समटाइम्स इट विल बी इक्वल टू और ग्रेटर दॅन 1. ओके, जर तुम्हाला ऑप्शन मध्ये असं असेल ग्रेटर दॅन 1, ऑलवेज ग्रेटर दॅन 1, तर त्याला तुम्ही क्लिक केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण नॉर्मली मेन्शन केलं असेल लेस दॅन 1, इक्वल टू 1, ग्रेटर दॅन 1, तर त्या टायमाला तुम्हाला ग्रेटर दॅन 1 याच ऑप्शनला सिलेक्ट करायचे. का? तर युजफुल फ्लक्स हे आपण म्हणू शकत नाही की ते मेन फ्लक्स किंवा टोटल फ्लक्स बरोबरच असेल. का? कारण तिथं काहीतरी पर्सेंट मध्ये लिकेज फ्लक्स असेल की नाही. म्हणून लिकेज कोएफिशियंट हा पॉसिबिलिटी आहे तो इक्वल टू 1 असू शकतो.
पण तो ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असणार. समजते का तुम्हाला मी काय म्हणतोय? येस, इज इट क्लिअर? येस, इज इट क्लिअर टू ऑल? येस सर. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे लिकेज कोएफिशियंट काय असतं? तुम्हाला का हे आर्टिकल कशासाठी इम्पॉर्टंट आहे? बस या लिकेज कोएफिशियंट वरती. आणि फ्रिंजिंगचा जो काही प्रिन्सिपल आहे किंवा जे फिनॉमिनन आहे त्याच्यावरती आहे. तुम्हाला त्याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतो. ठीक आहे, आता बघा आपण सेपरेट एमसीक्यू काही डिस्कस करणार नाहीत प्रत्येक चॅप्टरला. ठीक आहे, आपण त्या त्या आर्टिकलला तिथंच एमसीक्यू डिस्कस करतोय, हे मात्र लक्षात ठेवा. आपण कोणतेही आर्टिकल सोडलं नाही की तिथं डायरेक्टली पुढे गेले त्याच्यावरचे एमसीक्यू पाहिले नाही. ठीक आहे, तुम्हाला याच्यावरती एमसीक्यू 2 टाईपचे. तुम्हाला लिकेज फ्लक्स दिला असेल, युजफुल फ्लक्स दिला असेल तर तुम्ही टोटल फ्लक्स काढू शकता, किंवा या तिन्हीपैकी 2 क्वांटिटी दिल्या असतील, तिसरी क्वांटिटी तुम्ही काढू शकता. म्हणजे तुम्हाला टोटल फ्लक्स दिले, लिकेज फ्लक्स दिले, तुम्ही युजफुल फ्लक्स काढू शकता. तुम्हाला युजफुल फ्लक्स दिले, टोटल फ्लक्स दिले, तुम्ही लिकेज फ्लक्स काढू शकता. काढू शकता की नाही? यस, येस, इज इट क्लिअर? येस, इज इट क्लिअर? असं मी का म्हणतोय, कारण आपल्याला माहिती ना phi इज इक्वल टू phi u प्लस phi l. हे इक्वेशनला इक्वेट करा दिलेल्या क्वांटिटीजना, तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. आणि जेव्हा तुम्हाला टोटल फ्लक्स माहित असेल, युजफुल फ्लक्स माहित असेल, तर तुम्ही लिकेज कोएफिशियंट काढू शकता, जो की लॅम्बडाने डिनोट करतात. ठीक आहे, मग समटाइम्स ते क्वेश्चन असा पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, लिकेज कोएफिशियंट इज डिनोटेड ॲज लॅम्बडा, म्यू, फाय, okay, epsilon, psi, they will mention like this. So correct option is what? Lambda. Okay, so lambda is look like this. Okay, lambda, please try to concentrate on this one. Okay, lambda, okay, is nothing but the leakage coefficient. Okay, next, I think this part is clear to all. Whether it is clear? Yes, 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 is it clear to all? Yes, Yes, तुम्ही रिस्पॉन्ड करत चला जा, कारण आपल्याला पुढे पण जायचं आहे ना, पुढच्या काही गोष्टी शिकायच्या आहेत. बरोबर आहे की नाही? आता आपण समोरासमोर नाहीये, त्याच्यामुळे मला कळणार नाहीये की कुणाला समजलं आणि कुणाला नाहीये, कारण चेहऱ्यावरून समजतं ते. ठीक आहे, म्हणून रिस्पॉन्ड करत चला जा. ठीक आहे, आय थिंक, आय होप लिकेज फ्लक्स, युजफुल फ्लक्स and leakage coefficient, all these 3-4 terms you have got the good knowledge about that. And okay, so we will move to the next concept, that is what? Magnetic fringing. Okay, आता आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फ्रिंजिंग सिंपल टर्म आहे. ठीक आहे, आता इथं बघा, ही डायग्राम बघा. या डायग्राम मध्ये तुम्हाला असं दिसून येईल की हे जे काही फ्लक्स आहे हे कोअर मधून तर फ्लो होतच. ठीक आहे, पण ते जेव्हा एअर गॅप मध्ये येतं तेव्हा काय होतंय, ते फ्लक्स या इथं असं बल्ज होतंय, किंवा असं बाहेरच्या साईडला, आपण याला मराठीत काय म्हणतो, फुगल्यासारखं दिसतंय. ठीक आहे, हे जे काही एअर गॅपच्या अक्रॉस बल्जिंग होते फ्लक्सची, त्याला आपण फ्रिंजिंग म्हणणार आहोत. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत? फ्रिंजिंग. Bulging of main flux, whenever it is come across the air gap, it will going to bulge into the air. That is nothing but the magnetic fringing. Okay, magnetic fringing. त्याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक फ्रिंगिंग किंवा फ्रिंजिंग. ओके, मॅग्नेटिक फ्रिंजिंग समजलं सगळ्यांना? ते एवढं मोठं जे स्टेटमेंट लिहिलंय इथं तेच म्हणतं हे इथं काय, की एखाद्या मॅग्नेटिक सर्किट मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होत असेल आणि ती एअर गॅपच्या अक्रॉस जर आलं तर तिथं काय होतं, ते एअर गॅपच्या अक्रॉस हे मॅग्नेटिक फ्लक्स असं बल्ज किंवा फुगल्यासारखं दिसतं. ठीक आहे, फुगल्यासारखं दिसतं. आता हे का होतं याचं रिझन काय आहे तुम्हाला सांगतो, की एअर मीडियम हे कंपॅरेटिव्ह टू अदर मीडियम हे गुड कंडक्टर आहे टू द मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणून काय करतोय, फ्लक्स जास्तीत जास्त या एअर गॅप मध्ये स्प्रेड व्हायला पाहतं. ठीक आहे, म्हणून काय होतं, इथं असं फुगल्यासारखं दिसून येतं. ठीक आहे, मी तुम्हाला ते येलो कलर न दाखवलेलं आहे बघा.
तुम्हाला कळालं असेल की फ्रिंजिंग काय असते. उदाहरणार्थ बी आणि बी डॅश हे जे आहे ते ऍक्च्युली फ्रिंजिंग मुळे झालेलं आहे. म्हणजे जो काही पार्ट बाहेर आलेला दिसतोय फ्लक्सचा डॉटेड लाईन या मॅग्नेटिक कोअरच्या डायमीटर मधून, त्याला आपण फ्रिंजिंग म्हणणार आहोत किंवा फ्रिंगिंग म्हणणार आहोत. समजतंय सगळ्यांना? येस. बघा इथं, द युजफुल फ्लक्स व्हेन सेट्स अप इन द एअर गॅप इट टेंड्स टू बल्ज आउटवर्ड at B and B dash as shown in figure. Because of this bulging, the effective area of the air gap increases and flux density of the air gap decreases. Okay, this effect is known as the fringing. Okay, flux density of the air gap decreases. आता याचं मिनिंग पाहूया आपण की एअर गॅपची फ्लक्स डेन्सिटी का डिक्रीज होते. आता एअर गॅप हा दिसतोय ना तुम्हाला एवढा पार्ट. येस, एअर गॅप समजतो इथला. येस येस, एअर गॅप कळतोय तुला? येस, इज इट क्लिअर? हा जो एअर गॅप आहे, ठीक आहे, हा एअर गॅप इथं बघा. तर ह्या एअर गॅप मधून टोटल जाणारे जे मॅग्नेटिक लाईन्स आहेत, फ्लक्स लाईन्स आहेत, ह्या फ्लक्स लाईन इकडे बाहेर अशा बल्ज होत आहेत किंवा फुटत आहेत. म्हणजे काय होत आहे, ऍक्च्युअल जो एअर गॅप मध्ये जे फ्लक्स आहे याची डेन्सिटी मात्र कमी होते. का? तर कारण फ्लक्स हे असं बाहेर इकडच्या साईडला येत आहे ना, म्हणून काय होतं, इथले जे काही नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत ह्या कमी होतात. म्हणजे एखाद्या युनिट एरिया मधून जाणाऱ्या जर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कमी झाल्या तर आपण म्हणू शकतो तिथं असणारी जी काही मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आहे ती कमी व्हायला लागली किंवा कमी होते. कारण आपल्याला माहिती आहे बी इज इक्वल टू काय असतो. येस, बी इज इक्वल टू काय असतं. येस, टेल मी एनीवन. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू काय, फॉर्म्युला सांगा. येस, काय असतं बी इज इक्वल टू. येस, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, सांगा ना. येस, पाय अपॉन ए. पाय अपॉन ए. ओके, बरोबर आहे. जर आता मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स किंवा मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन पर युनिट एरियामध्ये जर कमी झाल्या तर ही टोटल कमी होणारच आहे की नाही. बघा ना, न्यूमरेटर जर कमी झाला तर काय होईल, ही बी कमी होईल, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी कमी होईल. कारण आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय. म्हणजे या नंबर ऑफ फ्लक्स लाईन जर या एअर गॅप मधून जाणाऱ्या कमी झाल्या, का कमी होत आहेत तिथे दिसत आहे तुम्हाला, कारण आउटसाइडला त्या बल्ज होत आहेत किंवा बाहेरच्या साईडला अशा फुगल्यासारख्या वाटत आहेत. म्हणून टोटल जे काही मॅग्नेटिक फोर्सेस ऑफ लाईन्स आहेत किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन आहेत ह्या एअर गॅप मधल्या, एवढ्या एअर गॅप मधल्या काय होतात, कमी होतात. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी कमी होत आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी का कमी होते. येस, इज इट क्लिअर टू ऑल. येस येस, इज इट क्लिअर. येस, इज इट क्लिअर टू ऑल. Yes, sir. ओके, बघा फर्स्ट इयरला असताना सगळ्यात डेंजर सब्जेक्ट म्हणू आपण किंवा सगळ्यात जास्त बॅकलॉग लागणारा सब्जेक्ट म्हणजे बी ट्रिपल ई असतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही अटेंड लेक्चर करत असाल तर क्लिअर होण्याचे चान्सेस आपण म्हणू की 50% वाढतील. ठीक आहे, मी म्हणत नाही की तुम्ही स्वतः अभ्यास करणार आहेत म्हणजे फेलच होणार आहेत असं नाही. तुम्ही अभ्यास केला तरी पास व्हाल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण काय म्हणू, जो काही स्कोर येणार आहे तुमचा तो निश्चितच कमी असेल. ठीक आहे, असं मी का म्हणतोय, कारण ज्यावेळेस मी ग्राफिक्सच्या लेक्चरची अटेंडन्स पाहिली तेव्हा 64 होती आणि आता पाहतोय मी ती आहे 57, 58. अवरेज आपण म्हणू 56 आहे. म्हणजे नियर अबाउट 10 टू किंवा आपण 7 to 10 स्टुडंट्स आर अबसेंट टू द बी ट्रिपल ई क्लास. पण लक्षात ठेवा असे काही एक्झाम्पल आहेत. मी 2012ला फर्स्ट इयरला होतो. ठीक आहे, माझे कित्येक असे मित्र होते की त्यांचं इंजिनिअरिंग हे होता राहिलं. का?
B-triple त्यांना निघालच नाही 3 वर्ष, 2 वर्ष. आता मी तुम्हाला याची भीती दाखवत नाहीये, पण पॉसिबिलिटी सांगते. ठीक आहे. आणि सगळ्यात कमी रिझल्ट लागणारा सब्जेक्ट जर असेल फर्स्ट इयरला, तो कुणीही शिकवलेला असू द्या, तर तो B-triple म्हणून लक्षात ठेवा. तुमच्या मित्रांना सांगा, पास होण्याचे चान्सेस किंवा स्कोअर मिळण्याचे चान्सेस लेक्चर अटेंड केल्यानंतरच होतील तुम्हाला. ठीक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट, सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण इंडिव्हिज्युअल स्टुडंटला कॉल करायला एवढं की आपल्याकडे वेळ नाहीये, कारण ऑलरेडी आमच्या डिपार्टमेंटला मला एक सब्जेक्ट आहे, परत माझ्याकडे नॅकचे वर्क आहे, प्रोक्टरचे वर्क आहे. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, तुमचे जेवढे काही मित्र असतील त्यांना सांगा रेग्युलर क्लास अटेंड करा. नाहीतर, कारण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा कोणतीही इंजिनिअरिंगची ब्रांच असू द्या, त्या गोष्टी ह्या एकमेकाच्या रिलेटेडच चालत असतात. ठीक आहे, आजचं लेक्चर हे कालच्या लेक्चरवरती डिपेंड होतं, पण ते की नाही बघा तुम्ही, उद्याचं लेक्चर हे आजच्या लेक्चरवरती डिपेंड असेल. ठीक आहे, माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे की तुमचे जे काही मित्र असतील त्यांना सांगा अटेंड करायला लेक्चर. ठीक आहे, बघा आपण मॅग्नेटिक काय पाहत होतो आपण, सांगा ना. फ्रिंगिंग, त्याच्यामध्ये असणार मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी का कमी होते एअर गॅप मध्ये, तर ते आपण रिझन पाहिलेलं आहे. मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल की मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी फ्रिंगिंग मुळे का कमी होते. समजलंय सगळ्यांना? येस, इज इट क्लिअर टू ऑल? येस, येस, yes, is it clear to all? I hope it is clear. Okay, you are the responsible for your future. Okay. So now we have completed discussion on leakage flux, useful flux, leakage coefficient, and magnetic fringing. Okay, so we will see that series magnetic circuit. Okay, आपल्याला सिरीज मॅग्नेटिक सर्किट माहिती आहे अगोदर, पण मी असं का म्हणतोय, कारण आपण पाहिलेलं आहे की इक्वलंट रिलक्टन्स काढताना आपण याचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे सिरीज मॅग्नेटिक सर्किट. पण तुम्हाला आर्टिकल सेपरेट मेन्शन केलेलं आहे तुमच्या सिलेबस मध्ये, म्हणून आपण सिरीज मॅग्नेटिक सर्किट सेपरेट पाहणार आहोत. ठीक, आता बघा इथं जे दिसतंय तुम्हाला, मी तुम्हाला असं ओव्हरराईट करून दाखवतो. ठीक आहे, एक एवढा जो पार्ट आहे हा पार्ट वेगळाच आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, ही जी मॅग्नेटिक कोरचा पार्ट आहे हा एवढा पार्ट वेगळा आहे. ठीक आहे, नेक्स्ट हा पार्ट वेगळा आहे. इथं 3 कोर मटेरियल्स आहेत. ठीक आहे, किती कोर आहेत इथं आपल्याकडे अवेलेबल? कोर मटेरियल किती आहेत सांगा? 3 आहेत. ठीक आहे, दिसत आहे तिथं? येस, फर्स्ट जी काही कोर मटेरियल आहे त्याचा एरिया क्रॉस सेक्शन हा A1 आहे. ठीक आहे, सेकंड जो आहे त्याचा एरिया क्रॉस सेक्शन A2 आहे, आणि थर्ड वन आहे त्याचा एरिया क्रॉस सेक्शन A3 आहे. पण आपल्याला इथं असं दिसून येत आहे की A1, A2 आणि A3 काय दिसून येतं इथं सांगा मला, याचे कंपॅरिझन सांगा, कोण कोणाहून जास्त आहे? येस, येस, A1 इज ग्रेटर दॅन A2. A2 आणि A2 इज ग्रेटर दॅन A1. म्हणजे A3 हॅव्हिंग अ लिस्ट क्रॉस सेक्शनल एरिया. A3 कसा आहे? कमीत कमी क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे कोणाचा? या मॅग्नेटिक कोअरचा. ठीक आहे, मग मला सांगा, जर या तिन्ही कोअर मधून जाणारा मॅग्नेटिक फ्लक्स सेम असेल तर कोणत्या मॅग्नेटिक कोअर मध्ये मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी असेल? येस,
हा एमसीक्यू होऊ शकतो की नाही बघा तुम्ही. तुम्हाला वेगवेगळ्या 3 कोर दिल्या आणि त्या सिरीज मॅग्नेटिक सर्किट मध्ये कनेक्टेड आहेत असं सांगितलं आणि या तिघांचे पण एरिया क्रॉस सेक्शन तुम्हाला दिले, जसं A1 A2 A3. ठीक आहे, मला काय म्हणायचं, A1 A2 A3 ही सिरीज मॅग्नेटिक सर्किट आहे, म्हणजे त्यांच्यामधून सेम फ्लक्स फ्लो होणार आहे, बरोबर की नाही. हे सगळ्यानंतर आपल्याला एवढं समजतं, जेव्हा मॅग्नेटिक सर्किट मध्ये सेम मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतं टोटल, तेव्हा डिफरंट कोर मटेरियल असू द्या, ते मॅग्नेटिक सर्किट हे सिरीज मॅग्नेटिक सर्किट म्हणून कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, आता हे तुम्हाला पहिल्या स्टेटमेंट मध्ये इथं दिलंय बघा, मॅग्नेटिक सर्किट इज कंपोज्ड ऑफ व्हेरियस मटेरियल ऑफ डिफरंट परमिएबिलिटीज. मीनिंग काय आहे, हे डिफरंट मटेरियल्स आहेत, बरोबर की नाही. पटते का मी काय म्हणतोय तुम्हाला, व्हेरियस मटेरियल विथ डिफरंट परमिएबिलिटी, बरोबर. हा, तर मी काय विचारतो तुम्हाला, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी A1 म्हणजे फर्स्ट मटेरियल मध्ये जास्त असेल, सेकंड मटेरियल मध्ये का थर्ड मटेरियल मध्ये. येस, कोणामध्ये जास्त असेल हो. येस, B इज इक्वल टू 5 अपॉन, इथं मी तुमच्या समाधानासाठी स्मॉल ए लिहितो, कॅपिटल ए लिहिलं काय स्मॉल ए लिहिलं काय सेमच. ठीक आहे, कोणामध्ये जास्त असेल मग. येस, A3. A3 100% A3 मध्ये का, कारण A3 हा खूप कमी आहे कम्पेअर टू A2 अँड A1. दॅट्स वाय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी विल बी मोर इन थर्ड मॅग्नेटिक कोर मटेरियल. ओके, मग त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी पण जास्त असेल, त्याच्यातून फ्लो होणाऱ्या नंबर ऑफ मॅग्नेटिक फोर्सेस ऑफ लाईन जास्त असतील. आता हे जास्त असं का म्हणतोय मी, मॅग्नेटिक फ्लक्स सेम आहे हो तिन्ही केस मध्ये, पण त्यांचा जो एरिया क्रॉस सेक्शन आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं तर आपल्या घरचा नळाचा पाईप जो काय असतो 1 इंच अर्धा इंच, ठीक आहे, त्याचा डायमीटर तुम्हाला माहिती आहे, आणि आपल्याकडे 1.5 इंचचा पाईप आहे आणि 2.5 इंचचा पाईप आहे. ठीक आहे, या तिन्ही पाईप मधून जर सेम पाणी फ्लो होत असेल तर ठीक आहे, सगळ्यात जास्त कोणत्या पाईप मध्ये प्रेशर मधून पाणी फ्लो होईल बरं, 1 इंचचा पाईप मधून का, त्याचं एरिया क्रॉस सेक्शन कमी आहे. ठीक आहे, मग त्याच्यावरती एक्झर्ट होणारं प्रेशरही जास्त असतं. सेम इथं काय होतं बघा, इथं मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्रेशर म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी असते आणि ती की या थर्ड मटेरियल मध्ये जास्त असेल का, त्याचा एरिया क्रॉस सेक्शन हा कमी आहे म्हणून. ठीक आहे, मग आता बघा पुढे त्यांनी सांगितलंय की सिरीज मॅग्नेटिक सर्किट कंपोज्ड ऑफ व्हेरियस मटेरियल ऑफ डिफरंट परमिएबिलिटीज. आता परमिएबिलिटी आपल्याला माहिती आहे, परमिएबिलिटी म्हणजे काय बरं सांगा. येस, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक परमिएबिलिटी. मी क्वेश्चन विचारतो, याचं मिनिंग असं आहे की तुम्ही ती गोष्ट आठवली पाहिजे, शांत बसून जमणार नाही. येस, सांगा मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणजे काय असते, काय असते हो. येस, काय असते मॅग्नेटिक परमिएबिलिटी. इट इज ए एबिलिटी ऑफ मटेरियल. हा, पुढे कंटिन्यू करा, मग तुम्हाला सुरुवात करून दिली मी. येस, कुणीही कंप्लीट करा पुढे. इट इज अन एबिलिटी ऑफ मटेरियल. येस येस, हा, रोल नंबर 12. Which indicates the ability of magnetic circuit to carry electromagnetic flux. Yes, it is an ability of material by which it will allows a magnetic flux flow through it. म्हणजे ही एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीनुसार आपण म्हणू शकतो की त्या मटेरियल मधून मॅग्नेटिक फ्लक्स हे फ्लो होऊ शकतं. ठीक आहे, मग मला काय म्हणायचंय, आपण वेगवेगळ्या मॅग्नेटिक परमिएबिलिटी असणारे डिफरंट मटेरियल एकमेकांना अशा पद्धतीने कनेक्ट करणार आहोत की त्या सगळ्यामधून जाणारं फ्लक्स हे सेम असेल, म्हणजेच ते सिरीज मध्ये कनेक्टेड असतील. मग आपल्याला माहिती आहे की सिरीज कनेक्टेड असतात तेव्हा तिथं जो काही रिलेक्टन्स असेल त्या मटेरियलचा तो डायरेक्टली रेजिस्टन्स सारखा ऍड करायचा आणि त्यांचा कंबाईनली
इक्वलंट रिलक्टन्स काढायचा. आपण कालच्याच लेक्चरला पाहिलेलं आहे ना ते, बरोबर की नाही? हे झालं सिरीज मॅग्नेटिक सर्किट. सिरीज मॅग्नेटिक सर्किट आणि सिरीज इलेक्ट्रिकल सर्किट सेम आहे. सिरीज इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये सेम करंट फ्लो होतं, तसे तर सेम मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतोय. ठीक आहे. पण इथे लक्षात ठेवा, जो काही मॅग्नेटिक मटेरियल आहे त्यांची लेंथ वेगळी असेल, त्याचा एरिया क्रॉस सेक्शन वेगळा असेल, त्याची परमियाबिलिटी वेगळी असेल. ठीक आहे. पण त्यांच्यातून जाणारं जे काही फ्लक्स आहे फाय ते सेम असेल, तेव्हा आपण म्हणू शकतो की ते पर्टिक्युलर मॅग्नेटिक सर्किट हे सिरीज मध्ये आहे. त्याला आपण सिरीज मॅग्नेटिक सर्किट आहे असं म्हणू. सिरीज मॅग्नेटिक सर्किट समजलं का सगळ्यांना? येस, इज इट क्लिअर? येस येस. आता आपण त्या मॅग्नेटिक सर्किटला, हे जे काही मॅग्नेटिक सर्किट आहे त्याला इक्वलंट मध्ये इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये मी इथे लिहिलेलं आहे बघा. आता इथं ही जी कॉइल दिसतीये, येस, ही जी कॉइल दिसते तुम्हाला, ही कॉइलला आपण इलेक्ट्रिकल सप्लाय लावलेला आहे. म्हणजे इथे सोर्स व्होल्टेज आहे व्ही ई नावाचं. ठीक आहे. आणि मग ही डिफरंट 3 मटेरियल्स आहेत, म्हणजे त्यांचं सेपरेट रिलक्टन्स असेल की नाही? मग आपण सेम तसं लिहिलेलं आहे बघा इथे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हे बॅटरी सोर्स R2 R1 R3. ठीक आहे. आता बघा हे R1 मध्ये का लिहिला, तर इथले डायग्राम बघा. आणि कुणाला मध्ये बाहेर लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांच्यातून जाणारं फ्लक्स हे सेम आहे, R2 R1 R3. हे काय आहेत मग? रेजिस्टन्सेस आहेत. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय असतात? रिलक्टन्सेस असतात, त्याला की आपण S1 S2 S3 असं म्हणतोय. मग टोटल किंवा इक्वलंट रिलक्टन्स काय असेल? ST इज इक्वल टू S1 प्लस S2 प्लस S3. ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे, बरोबर की नाही? मग रिलक्टन्सचा फॉर्म्युला पण सगळ्याला माहिती आहे आपल्याला. काय असतो रिलक्टन्सचा फॉर्म्युला? येस, सांगा. S इज इक्वल टू, सांगा, स्मॉल l अपॉन काय असतं पुढं? येस, सांगा की. म्यू नॉट हा, म्यू नॉट पुढे, येस, स्मॉल l अपॉन म्यू नॉट इंटू डॅश डॅश इंटू डॅश डॅश. डॅश डॅशला पूर्ण करा. काय असतं डॅश डॅश म्हणजे? स्मॉल l अपॉन काय असतं रिलक्टन्सचा फॉर्म्युला? येस, स्मॉल एल अपॉन म्यू नॉट म्यू आर इंटू एरिया. येस, तेच इथं फॉर्म्युला आहे किंवा समोर तुमच्या. L1 अपॉन μ1 इंटू A1. फक्त इथं μ0 लिहिला नाही का? तर एअर गॅप आहे नाही, तर मग फ्री स्पेस असणार आहे. μ0 ची व्हॅल्यू किती असते त्या कंडिशन मध्ये? येस, सांगा मला. μ0 ची व्हॅल्यू किती असते हो? आणि युनिट पण सांगा त्याचं, कारण मॅग्नेटिक परमिएबिलिटी μ0 ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम काय असते? येस येस, काय असते हो? मॅग्नेटिक परमिएबिलिटी आताच आहे ना आपलं. व्हॅक्यूम ची काय असते मॅग्नेटिक परमिएबिलिटी? किती असते? येस, टेल मी. 4 पाय इंटू 10 टू पॉवर -7. युनिट काय असतं? येस, हेनरी पर मीटर. हेनरी पर मीटर. सेम, रिलेटिव्ह परमिएबिलिटीला काही युनिट नसतं. ठीक आहे. मग यांनी ह्या पुट केल्यात, S1 S2 S3 च्या व्हॅल्यू तर पुट केल्यात. याचा सगळ्यांना इक्वलंट रेजिस्टन्स, इक्वलंट रिलक्टन्स हा काढता येतो. ठीक आहे. तुम्ही असं मेसेज करून अटेंडन्स पुट करत असाल ना, तर ते मी कन्सिडर करणार नाही. लक्षात ठेवा, परत परत तुमच्या चार्टमुळे काय होतं? इंटरप्शन होते. रूल नंबर 70. ठीक आहे. आता तुम्ही अटेंडन्स टाकून मोकळं होत आहे. ठीक आहे. टोटल 5 इज इक्वल टू काय असेल मग? आता मला सांगा ना, फ्लक्स जर आपल्याला एमएमएफ माहिती आहे, रिलक्टन्स माहिती आहे, तर आपण फ्लक्स काढू शकतो की नाही? तर फॉर्म्युला आहे बघा, काय? एमएमएफ अपॉन रिलक्टन्स म्हणजे आपलं फ्लक्स, म्हणजे ओहम्स लॉ. व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स म्हणजे करंट. सेम आहे इथे पण बघा.
टोटल फ्लक्स phi is equal to total MMF upon total reluctance. Total MMF काय असेल? नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल इंटू टोटल करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल. सेम असेल. मग टोटल रिलक्टन्स काय आहे? S1 प्लस S2 प्लस S3. मग त्याच्या व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे. मग तुम्हाला हे वेगवेगळे फॉर्म्युले दिसतात. ठीक आहे. MMF इज इक्वल टू रिलक्टन्स इंटू फ्लक्स. ठीक आहे. मग फ्लक्स सेम आहे तिन्ही मधून जाणार, मग पण रिलक्टन्स हा वेगवेगळा आहे. मग S1 इंटू 5 प्लस S2 इंटू 5 प्लस S3 इंटू 5 टोटल MMF असेल. याचं मिनिंग असं होतंय की टोटल MMF हे काय असतं? प्रत्येक मॅग्नेटिक कोअर मध्ये जे काही मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स तयार होईल त्यांची बेरीज असते. म्हणजे मॅग्नेटिक सर्किट मध्ये टोटल MMF जर सिरीज मॅग्नेटिक सर्किट असेल तर टोटल MMF हे सगळ्या इंडिव्हिज्युअल कोअर मध्ये जे काही मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स तयार होणार आहे यांची ती बेरीज असते. इथे तुम्हाला दिसून येते बघा. MMF produced in the first core material, MMF produced in the second core material, MMF produced in the third core material. आहे की नाही तर? येस. दिसतंय काय ते सगळ्यांना? इज इट क्लिअर टू ऑल? येस. येस, इज इट क्लिअर? येस. येस. Yes, sir. सगळ्यांना क्लिअर आहे MMF काय असतं सिरीज सर्किट मध्ये, सिरीज मॅग्नेटिक सर्किट मध्ये? येस. टोटल फ्लक्स म्हणजे इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक कोअर मध्ये जे काही फ्लक्स मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स डेव्हलप होतं त्यांची सगळ्यांची बेरीज असते. आणि सेम इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये बघा, सपोज या R2 नावाच्या रेजिस्टन्स मध्ये V2 नावाचा व्होल्टेज ड्रॉप होत असेल, R1 नावाच्या रेजिस्टन्स मध्ये V1 नावाचा व्होल्टेज ड्रॉप होत असेल आणि R3 नावाच्या रेजिस्टन्स मध्ये V3 नावाचा व्होल्टेज ड्रॉप होत असेल, तर टोटल कॅपिटल E इज इक्वल टू काय असतो सांगा? या सगळ्यांची बेरीज म्हणजे कॅपिटल E इज इक्वल टू काय असतं मग? येस सांगा ना. कॅपिटल E इज इक्वल टू काय असतं? त्याला आपण E1 म्हणू. E1 प्लस E2 प्लस E3. E2 प्लस E3. सेम इथं पण तसंच आहे. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स डेव्हलप्ड इन फर्स्ट मटेरियल, कोर मटेरियल, सेकंड कोर मटेरियल आणि थर्ड कोर मटेरियल. याचं मिनिंग काय आहे? सिरीज मॅग्नेटिक सर्किट मध्ये मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हे डिवाइड होतं. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हे डिवाइड होतं. तुम्हाला आज एक्झामिनेशन आहे BEEE ची, बरोबर की नाही? येस. Yes, sir. युनिट 1 वरती MCQ टेस्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे की नाही आज? Yes, sir. हा, तर तुम्हाला तिथे MCQ दिसेल. इन अ सिरीज इलेक्ट्रिकल सर्किट voltage gate divide. Okay, same in a series magnetic circuit magnetomotive force gate divide across the different core material. Okay, different core material. तुम्हाला परत एकदा सांगतो मी, एक्झाम अटेंड करण्याच्या अगोदर फर्स्ट युनिटची PPT अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहेत, ती एकदा पूर्ण वाचा. ठीक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन हे न्यूमरिकल असतील. कशावरती? सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन, स्टार डेल्टा कन्व्हर्जन आणि काय म्हणू आपण त्याला, नोड लॉ, जंक्शन रूल किंवा KCL किंवा सेकंड लॉ ऑफ किर्चॉफ्स. ओके, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, ठीक आहे, किर्चॉफ्स लूप लॉ किंवा KVL याच्यावरती क्वेश्चन असतील तुम्हाला. ठीक आहे. सिंपल कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन असतील स्टार डेल्टा कन्व्हर्जनचे, पण तुम्हाला